जनता विकास मंडळ राजुरी उंच खडक या शैक्षणिक संस्थेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे। 1954 सालची स्थापना असणारी ही संस्था जी आहे ती पहिल्यांदाच निवडणूक प्रक्रियेला सामोरे जात आहे। तब्बल 72 वर्षाचा कालावधी एकदाही या संस्थेची निवडणूक झालेली नाही। पहिल्यांदाच निवडणूक होत असल्यामुळे ही निवडणूक जी आहे ती 11 जागांसाठी होत आहे। त्यामध्ये 30 उमेदवार जे ते या निवडणुकीला सामोरे जात आहे। मात्र ही निवडणूक जी आहे ती तिरंगी होत आहे। 3 पॅनलच्या माध्यमातून उमेदवार जे ते सामोरे जात आहेत। त्यामध्ये पहिलं पॅनल जे आहे ते जनता विकास पॅनल, दुसरं त्या पॅनलचे जे ते 11 उमेदवार आहेत। दुसरं पॅनल जे आहे ते विद्या विकास पॅनल, याही पॅनलचे 11 उमेदवार आहेत आणि तिसरं पॅनल जे आहे ते विद्या वैभव, या पॅनलचे 8 उमेदवार आहेत। असे एकूण 30 उमेदवार या प्रक्रियेला सामोरे जात आहे। प्रचारासाठी दिवस कमी राहिलेत। 19 तारखेला मतदान आहे, त्याच दिवशी निकाल लागणार आहे। मात्र कालावधी कमी असल्यामुळे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने प्रचारामध्ये मग्न आहे। घरोघरी जाऊन हा प्रचार सध्या केला जात असला तरी यामध्ये या प्रचारासाठी विशेष म्हणजे स्पीकर गाड्यांची जे आहे तो वापर मोठ्या प्रमाणात केलेला आहे। प्रत्येक पॅनलनी जी स्पीकर गाडी ठेवल्यामुळे स्पीकरच्या माध्यमातून परिसरामध्ये हा प्रचार सुरू आहे। मात्र सध्या या निवडणुकीची चर्चा गावागावात कट्ट्याकट्ट्यावरती रंगू लागलेली आहे। शैक्षणिक संस्था जरी असली मात्र भविष्यामध्ये या ठिकाणी पिढी घडणार आहे आणि चांगली पिढी घडून इथंच मोठमोठे अधिकारी तयार होणार आहेत। त्यासाठी भविष्यात मतदार राजा कुणाला न्याय देणार आणि कोण विजयी होणार हा येणारा काळच ठरवणार आहे। मात्र पहिल्यांदाच निवडणूक होत असल्यामुळं ही सध्या प्रक्रिया जी आहे ती अगदी घाईनं किंवा स्पीडनी चाललेली आहे। या प्रक्रियेमध्ये प्रत्येकच जण जे ते मग्न दिसत आहे। मात्र 19 तारखेला निकाल लागन आणि त्या दिवशी कळल कोण विजयी होणार आणि कोण या संस्थेमध्ये भविष्यामध्ये काम करणार हा येणारा काळच ठरवेल।